आज मी माझ्या छोटा भाऊ मुकिंदा आम्ही तिघजण चाललो दुकानावर. कारण काका 4-5 दिवस झाले दुकानावर काही येऊन नाही राहिले, म्हणून आज सोबत मुकिंदाला घेतलं आणि आम्ही तिघजण फटाफट निघलो दुकानावर जायसाठी. मग आलो आम्ही दुकानावर जायला आपण डायरेक्ट हातगाडी घेतली. आपली जी मोठी दुकान होती त्या मोठी दुकान आपण घरी नेली. अतिक्रमणामुळे मोठी दुकान लावायला काही चालत नाही. आपल्या जागेवर आलो तर जागेवर पाणी साचलं होतं, मग झाडू वगैरे मारला आणि दुकान लावली. इकडं अंदर आलो, अंदर डॉलीबाईच्या स्टाईलमध्ये दूध टाकलं, दूध वगैरे टाकून घेतलं. मग फटाफट चहा बनवून घेतला. चहा वगैरे झाला, मग कांदा कापला. चला म्हटलं आता हातवात पोहे मारून घेऊ फटाफट. मग हातवात कांदा टाकला, पोहे मारून घेतले आणि आलूचा मसालाही बनवून घेतला. आलूचा मसाला थोडा फिक्का झालता आज, जाऊ द्या काही होत नाही. आलूवडे एकदम क्वालिटी निघले पण त्याचे. आलूवडे काढून घेतले, आलूवडे काढले आणि हातवात पाववडे दिले टाकून. वडे बी आजचे एक नंबर निघले. कारागी काका नव्हते तर आपल्याला सगळंच जमते. पाववडे वगैरे काढले आणि आपल्या विदर्भातल्या लोकांना तर तुम्हाला माहिती आहे तिखट पाहिजे. तिखटसाठी मस्त जबरदस्त मिरची काढली, मिरची वगैरे काढून घेतली. मग काढला हातवात मुंगवळा. मग आपल्या दुकानावरचा मुंगवळा कोण खायला कमेंटमध्ये सांगा. मुंगवळा काढून घेतला, मग कचोरी टाकली. कचोरी बा किती मस्त फुगली. कचोरी काढली, मग समोसा काढला. मग आलतो नाश्ता करायला, नाश्ता वगैरे केला. आपल्या दुकानावर जर का तुम्ही नाश्ता केला तर दही, खटाई, चटणी, शेव, कांदा सगळंच भेटून जाते तुम्हाला. आणि त्यासोबत असा तर्रीवाला मस्त रस्सा बी भेटते. तेवढंच आपली छोटी दिदी फॉलोअर चालती. या दिदीचं लय दिवसात चालू होतं व्हिडिओत घ्यायचं. आज या दिदीला बी व्हिडिओत घेतलं, तेवढंच आपले छोटे 2 फॉलोअर चालते. यांनी बी व्हिडिओत घेतलं, यांनी नाश्ता एक नंबर आवडला. हे पाहता अशी दिसते आपली दुकान. आपल्या दुकानाचा एक वेळा ॲड्रेस सांगून देतो तुम्हाला. जलम नाक्यावर जर का तुम्ही आले तर हे चारमिनार दिसेल तुम्हाला. चारमिनारच्या समोरच दिसेल अंजुमन शाळा. अंजुमन शाळेच्या एक्झॅक्ट बाजूला जा आपलं ब्लॉगर नाश्ता सेंटर. तर मग चला मग फटाफट या दुकानावर आपल्या. मग दुकान वगैरे वाढवली चाललो आम्ही घरी. चला मग आजसाठी एवढंच. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.